आझाद मैदानावर जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही, आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली। आझाद मैदानावर परवानगी नसली तरी जरांगे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ, बंद दारात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जरांगेंचं स्पष्टीकरण, थोड्याच वेळात शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, मनोज जरांगेंची मागणी, तर आझाद मैदानावर व्यासपीठ बनतंय, जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक प्रयत्न सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती, तर राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात म्हणून आरक्षणाची मागणी, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली, मंत्री हसन मुश्रीफांची माहिती, तर मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, मुश्रीफांचं आवाहन। मनोज जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी 4 जणांमध्ये जेवण न करता पंक्तीमध्ये जेवण करावं, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला। जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसचे 2 मोठे नेते करणार भाजपात प्रवेश, भाजप नेते आशिष देशमुख यांचा गौप्यस्फोट। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक, सीपीआयकडून महाराष्ट्रात 2 जागांची मागणी, परभणी आणि शिर्डीतून सीपीआय महाविकास आघाडीतर्फे लढण्यास इच्छुक। धुळ्यात काँग्रेस कमिटीची शनिवारी उत्तर महाराष्ट्र स्तरीय जिल्हानिहाय आढावा बैठक, बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। महाराष्ट्रात महिला काँग्रेसला मजबूत करण्यासाठी 3 दिवस बैठक घेणार, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांची माहिती, तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी भारत न्याय यात्रा सुरू, अलका लांबांची प्रतिक्रिया। अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेत्या निवेदिता चौधरी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी निवेदिता चौधरींना दिलं नियुक्तीपत्र। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, तर मागणी करणारे पूर्ण जग मागू शकतात, ओबीसीतून मराठा आरक्षण द्या, जरांगे पाटलांच्या मागणीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया। शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी कोळसाऐवजी सौर ऊर्जेचा वापर वाढवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर शेतकऱ्यांचे 3 रुपये प्रति युनिट पैसेही वाचणार। विदर्भाच्या संपूर्ण विकासासाठी विदर्भाची जीवनवाहिनी जलमार्ग, द विदर्भ सीवे प्रकल्पाबाबत सह्याद्रीवर बैठक संपन्न, जलमार्गाचा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सादरीकरण। सूरज चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश, कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आरोपी। अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई, मात्र द्वेषभावनेनं कुणावरही कारवाई नाही, रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाच्या नेत्यांची विविध संस्थांकडून चौकशी सुरू, सोलापूरचे शरद पाटील गटाचे नेते अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणूक केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँकेची कारवाई। इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र राहू शकत नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेससोबत राहिल्यावर आघाडीतील पक्षांचं नुकसान, फडणवीसांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल बावट्याचा मोर्चा, शेतमजूर आणि बांधकाम कामगारांना काम द्या, विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावात घेतला जनता दरबार, यावेळी दरेगावात मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक गाडीतून नातवासह मारला फेरफटका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तेश्वर डोंगरावरील देवाचं दर्शन घेतलं, प्रसाद वाटपाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली सुरुवात। नाशिकच्या मालेगावमध्ये चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा, यात्रोत्सवासाठी राज्य आणि परराज्यातून भाविक दर्शनासाठी दाखल। बारामतीच्या माळेगावात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन, खासदार सुप्रिया सुळेंच्या संकल्पनेतून अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम। आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच बोनसचा लाभ मिळणार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। गोंदियामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण, बहुप्रतीक्षित चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचंही लोकार्पण। वरळीमध्ये मुद्रांक विभागाचे जाळले कोट्यवधींचे स्टॅम्प पेपर, रात्रीच्या अंधारात कागद जाळण्यात आल्यानं लोकांमध्ये संभ्रम, पेपर जाळण्याची अधिकृत परवानगी, मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांची माहिती।
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळी स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। पालघरच्या वाडा तालुक्यातील मांगाठाणेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 3 घरं जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। महसूल विभागाकडून नुकसानाचे पंचनामे सुरू। कोल्हापूरच्या उजगाव ते गडमुडशिंगी रोडवर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई, आरोपीला गांधीनगर पोलिसांकडून अटक। धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 4.6 अंश सेल्सिअसवर, जिल्ह्यात गारठा प्रचंड वाढला। थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या, आठवडाभर थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज। पुण्यात तापमान 8.6 अंशांवर, यंदाच्या वर्षातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद। नागपुरात किमान तापमानात मोठी घट, आज 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट, विदर्भातून नागपुरात सर्वात कमी तापमानाची नोंद। चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला गेट भागात वाघाच्या हल्ल्यात रोजंदारी वनमजुराचा मृत्यू। सकाळची घटना, पर्यटकाच्या डोळ्यासमोरून रस्त्यावरून ओढत नेला वाघाने मजुराचा मृतदेह। समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात, अपघातात 3घांचा जागीच मृत्यू, चालकाला झोप लागून अपघात घडल्याची माहिती। दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी राबले। यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत पाटणबोरी इथे यशवंत एनगुर्तीवार यांच्या स्टुडिओमध्ये साकारली चित्ररथातील शिल्प। कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर करणार भाजपमध्ये घरवापसी। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेट्टर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार नाहीत। 30 जानेवारी रोजी अगोदरच ठरलेल्या कार्यक्रमामुळे नितीश कुमार रॅलीला गैरहजर राहणार। लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना आसाम पोलीस अटक करतील, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा इशारा। परवानगी नसताना गुवाहाटीत यात्रा काढल्यानं विविध कलमांखाली राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आदींसह अन्य काही नेत्यांवर गुन्हा दाखल। तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याच्या घरी एसीबीची धाड, 60 महागडी घड्याळं, 14 मोबाईल, 10 लॅपटॉपसह 100 कोटींची मालमत्ता जप्त। राम मंदिरामुळे उत्तर प्रदेश होणार धनवान, एसबीआय रिसर्चचा अहवाल, राज्याला 4 लाख कोटींचं उत्पन्न मिळणार, एसबीआय रिसर्चचा अंदाज। दिल्लीत प्रचंड धुकं, धुक्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरची ही दृश्य। धुकं आणि थंडीमुळे दिल्ली आणि एनसीआरसाठी येलो अलर्ट जारी, उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा प्रकोप। उत्तर प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये विमानतळाचं काम सुरू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी बांधकामाधीन विमानतळ टर्मिनलची केली पाहणी। विख्यात बॉक्सर मेरी कोमकडून ऑलिम्पिकमधून निवृत्तीची घोषणा, वयोमर्यादेमुळे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकत नसल्याचं वक्तव्य, निवृत्तीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं देखील स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।